हे फलंदाजीसाठी आलेले आहे. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न होता. आपल्या संघाला सावरण्याचं, मोंडूस ग्रुपला सावरण्याचं काम करतायत या ठिकाणी सीओ म्हणून कार्यरत असलेल्या आपल्या काटोल या नगरीमध्ये अतिशय अष्टपैलू असं व्यक्तिमत्व. हलकासा याला सन्मान करण्याचा प्रयत्न, या चेंडूला दिशा दिली आणि शॉर्ट सिली मिड ऑनवर हा जाणीवपूर्वक खेळला गेलेला फटकार होता. या चेंडूवर एकच धाव प्राप्त होईल यात शंका नाही आणि स्वतःचं आणि आपल्या संघाचं खातं उघडलं धनंजय सरांनी. काटोल येथील नगर परिषद मध्ये कार्यरत असलेले सीओ या पदावर यावेळी भरपूर वेळ होता फलंदाजाकडे. सुरेख असा चेंडू हाताळला. हा कव्हर आणि पॉइंटच्या मदतून कव्हर त्यांना चिकू भाऊ यांच्याशी संपर्क साधावा, त्यांना आवाज देत आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढून झालेली आहे 5 धावा. कृणाल वाघमारे खेळतोय. सामना गोपाल राऊतचा करतायत. डाव्या एसटीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू. आजच्या या सामन्याचे पंच तरंजी कडू यांनी याला वाईड दिलेला आहे. अवांतर. धावसंख्या वाढून होत आहे 6 आणि न्यू स्टार या संघाला करा किंवा मरा अशा स्थितीमध्ये येऊन पडलेला हा संघ हा सामना जिंकावाच लागेल. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू बॅटची कडा घेत रेंगाळत राहिला. शॉर्ट सिली मिड ऑनवर या चेंडूवर धाव मात्र मिळणार नाही आणि पहिलं षटक गोपाल यांचं अतिशय उत्कृष्टरित्या हाताळताना म्हणावयास हरकत नाही. केवळ 6 धावा दिल्या आणि एका फलंदाजाला बाद केलं. गोपालचा शेवटचा चेंडू पुढे सरकून टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑनला. एका धावावर समाधान होतील. 7 लागलेल्या. सात धावा फळ्यावरती लागलेल्या. एक षटकाचा खेळ पूर्ण झालेला. 7 धावा, 1 गडी बाद. धनंजय सर खेळतायत 2 चेंडू 1 धावांवर आणि त्यांच्या सोबतीला आहे अर्जुन सिंग बावरी. गोलंदाजीचा भार यांच्या खांद्यावरती. मगाशी बक्षिसाचे 500 रुपयाचे पारितोषिक रोख पारितोषिक पात्र केले होते. अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली होती. त्यामुळे मला वाटतं सरळ चेंडू अंगावर आदळला, त्यामुळे या चेंडूवर धाव निश्चितच मिळाली नाही. एक पाय पुढे सरसावून कृणाल वाघमारे यांचा मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न होता आणि जीव ओततायत. या सामन्यावर बरंचसं काही निर्भर राहील. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. प्रशंसा करावी लागेल गोलंदाजांची. अर्जुन सिंग बावरी विरुद्ध कृणाल असे हे समीकरण. या सामन्यावर सर्वांच्या नजरा टिकून अर्जुन सिंगचा यावेळी मात्र दिशा भटकलेला चेंडू शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असताना बराच बाहेर गेलेला दिशाहीन गोलंदाजी. वाईड. धावसंख्या वाढून झालेली आहे 8 धावा. अर्जुन सिंग विरुद्ध कृणाल. यावेळी मात्र फळी आणि चेंडूचा सुरेख असा संपर्क झाला. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. सीमारेषेच्या दिशेने 2 षटरक्षक या चेंडूचा पाठलाग करतायत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
दुसरं षटक प्रगतीवर असताना 12 धावा फलकावरती लागलेले आहे. याचं श्रेय जातं कृणाल वाघमारे. 6 चेंडू 9 धावांवर खेळतोय 2 चौकाराच्या मदतीने आणि दोन्ही चौकार त्याच ठिकाणी तशाच प्रकारचे हाणलेले. पुढे सरसावून मारलेला फटकार. चेंडू हवेत आहे खरी आणि या ठिकाणी पायाला लागून चेंडू तेवढा सुरेख असा फटकार आणि क्षेत्ररक्षकाची व्यवस्थित साथ न लाभल्यामुळे हा चौकार त्यांच्या अंगाला लागून गेलेला. सुरेख फटका पुन्हा चेंडू आमच्या दिशेने येतोय आणि स्क्वेअर लेगला मारलेला धडाकेबाद चौकार. चौकारांचा धाकड फलंदाजी करतोय कृणाल वाघमारे. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार. हा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या दिशेने जातो का बघावं लागेल आणि हा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. षटकाचा खेळ पूर्ण 24 धावा फळ्यावरती लागलेला आहे. 1 गडी बाद आणि मोंडूस ग्रुपला माहिती आहे आमच्याकडचा गमवायला काही नाही, त्यामुळे शेवटचा विजय संपादन करून विजयी गोल करू असा त्यांचा मानस असेल. त्या अनुषंगाने या ठिकाणी अवतारलेली फलंदाजी धाकड. यावेळी सुरेख असा फटका हल्लेला स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. 1 धाव मिळेल निश्चितच. धावसंख्या वाढून झालेली आहे 25 धावा. गोपालचा पुढचा सुरेख फटका. मोठा फटका. पंचांचा इशारा. धाकड फलंदाजी करतोय कृणाल वाघमारे. चमक दाखवतोय आपल्या यावेळी जाणीवपूर्वक उशिरा खेळलेला फटका बघावा लागेल. या ठिकाणी थोडंसं मागलं पडू शकतं आणि या ठिकाणी धनंजय सर बाद होताना धावचीत. फळ्यावरती लागलेल्या 2 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीवर असताना धाकड फलंदाजी करतोय नयन पांडे. नवीन फलंदाज आलेला हा खेळाडू अंक तालिकेमध्ये धावांच्या सरासरीमध्ये पुढे आहे. अर्धशतकाची खेळी सुद्धा या खेळाडूने केलेली आहे.
सध्या सुरेख फटका, चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय सीमारेषेकडे. एक धाव प्राप्त केलेली. धावा वाढून झालेल्या 33 धावा, 2 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीवर असताना 32 धावा, 2 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीवर. 22 चेंडूमध्ये धाकळ अशी फलंदाजी करीत 28 धावांवर नाबाद आहे कृणाल. 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करत वेळे प्रसंगी मोठा फटकार हाणत सुरेख अशी सन्मान केला. या चेंडूचा सन्मान करण्यास भाग पाडलं असंही म्हणावं हरकत नाही. सुरेख गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. तिसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय गोपाल राऊत. सामना करतोय नयन. रिव्हर्स स्वीप आणि मोठा फटकार. पंचांचा इशारा, हात आकाशाकडे, षटकार. षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 38 धावा फड्यावरती लागलेल्या आहेत. 2 गडी बाद. धावांचा आलेख, धावांची गती वेगवान या ठिकाणी होताना आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होईल न्यू स्टार या संघाच्या खेळीवर. न्यू स्टार या संघाला या सामन्यामध्ये जिंकावंच लागेल. जर अंतिम 4 मध्ये प्रवेश करायचा असेल तर या सामन्यामध्ये जिंकावंच लागेल, अन्यथा स्पर्धेच्या बाहेर होईल आणि उद्या अंतिम पूर्व जे सामने खेळले जाईल त्यामध्ये संधी मिळणार नाही. संधीचे सोनं करण्याची ही शेवटची संधी या ठिकाणी. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावर चेंडू सोडलेला, प्रशंसा करावी लागेल. कुणाल वाघमारे यांच्या प्रति षटकाराला राहुल भाऊ पंचमबाई यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचे पारितोषिक आहे. कुणाल वाघमारे यांच्या प्रत्येक षटकाराला. बॅटची कळा घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे जातोय आणि संधी मिळेल या ठिकाणी फलंदाजाला. फलंदाजाच्या बॅटची कळा घेत हा चेंडू यष्टीरक्षकाच्या बराच लांबवरून हा चेंडू होता, फटका होता, तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. अक्षय बेलखडे नवीन गोलंदाजी करतोय. अक्षयचा चेंडू नयन करता. आजच्या या सामन्याचे अतिशय तटस्थ पंच श्याम सर आणि तरण सर नागपूरवरून बिलॉंग करतात. फार मोठा अनुभव त्यांच्याकडे. आतापर्यंत भरपूर टुर्नामेंट्स सिरीज त्यांनी हाताळल्या. सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने हा चेंडू जातोय कव्हर पॉइंटला. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. दुसरी धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. योग्य असा ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये आणि 2 धावा एकत्रित केल्या. समतोल साधता आला दोन्ही फलंदाजाला आपल्या लय मध्ये. समतोल साधत 2 धावा एकत्रित केल्या. 41 धावा, 2 गडी बाद. 4थं षटक प्रगतीवर असताना आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय अक्षय. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा दिल्या.
आधी आघाडीच्या गोलंदाजाला जो मार पडला होता त्यानंतर मात्र अक्षय बेलकडे या नावाच्या गोलंदाजांनी छाप. रिव्हर्स स्वीप, चेंडू हवेत मात्र सुरक्षित जागेवर, पंचांचा हात आकाशाकडे. याचा ₹1,000 111 स्वर्गीय योगेश पटेल व स्वर्गीय पिंटूलाल व्यास यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सन्मान्य श्री राहुलजी ठाकूर, सन्मान्य श्री अमोलजी सरोदे. 4 षटकांचा खेळ पूर्ण, 47 धावा फलकावरती लागलेल्या आहे. 2 गडी बाद, 47 धावा फलकावरती लागलेल्या आहे. प्रथम पारितोषिक ₹1,21,111 स्वर्गीय योगेश पटेल व स्वर्गीय पिंटूलाल व्यास यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राहुलजी ठाकूर व सन्मान्य श्री अमोलजी सरोदे, सन्मान्य श्री अंशुभाऊ ठाकूर, सन्मान्य श्री शत्रुघ्नजी राऊत यांच्यातर्फे. द्वितीय पारितोषिक ₹91,111 स्वर्गीय एहसानजी अली व स्वर्गीय अशोक कुमार चचरा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सन्मान्य श्री नमाजजी अली, सन्मान्य श्री सनीजी चचरा यांच्यातर्फे. तृतीय पारितोषिक ₹71,111 स्वर्गीय राकेश उर्फ बाबाजी जयस्वाल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सन्मान्य श्री मनीषभाऊ जयस्वाल व सन्मान्य श्री निलेशभाऊ जयस्वाल यांच्यातर्फे. यानंतर अनेक बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी. याचबरोबर सुंदर असं आयोजन आणि नियोजन या आपल्या नगरीमधून सुरेख पंचांचा इशारा. डाव्या अष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू होता, बराच बाहेरून जाणारा चेंडू. निश्चितच 48 धावा, 4 षटकांचा खेळ पूर्ण. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. आता मात्र दिशेवर नियंत्रण मिळेल. कपिल रेवतकर नावाचा गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि सामना करतोय. दोनही या ठिकाणी तळ ठोकून बसलेले फलंदाज नयन आणि कुणाल वाघमारे. नयन हा खेळाडू फलंदाजांच्या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि जर आज चांगली खेळी केली तर निश्चितच 1ल्या क्रमांकावर येऊ शकतो. सुरेख फटका, चेंडू जवळपास स्ट्रेटला हाणलेला. या ठिकाणी एक धाव घेण्यापासून थांबू शकणार नाही. धावसंख्या वाढून झालेली 49 धावा. कपिल विरुद्ध कृणाल. नयन मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न होता. उजव्या पायावर पूर्ण वजन दिलं, बॅकफूटवर आले आणि मोठा फटकार ऑनच्या साईडनं खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु फळी आणि चेंडूचा सामना मात्र झालेला नाही. निश्चितच या चेंडूवर धाव मिळालेला नाही. नयन खेळतो 6 चेंडू 14 धावांवर, 2 उत्तुंग षटकार हाणलेले. गलीच्या वरून रिव्हर्स स्वीप. पुन्हा एकदा मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र ऑन साइडच्या दिशेने या आधीची या फटक्याची प्रतिलिपी. हा सुद्धा फटका खेळता आला नाही. 49 धावांवर विसावलेली धावसंख्या कपिलची
तारीफ करावी लागेल कपिल रेवतकर यांची. गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. 4 चेंडूचा खेळ झालाय. केवळ 2 धावा आतापर्यंत फलकावर दिलेल्या आहे. मधल्या फळीतील गोलंदाज कपिल रेवतकर विरुद्ध नयन. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप हाणण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्यावर सोडलेला, अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. प्रशंसा करावी लागेल. त्याला माहित आहे करा किंवा मरा, डू और डाय असा हा सामना आहे. या सामन्यात आपल्याला चांगली खेळी करावीच लागेल. आपल्या संघाला जर जिंकवायचं असेल, आपल्याला जर अंतिम सामन्यामध्ये जायचं असेल तर आपल्याला डू और डाय अशा स्थितीमधून. ओहो, पुन्हा एकदा या ठिकाणी थोडं सुरेख टिच्चून मारा करतोय. अचूक टप्प्यावर टिच्चून गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. प्रशंसा करावी लागेल. केवळ आणि केवळ 2 धावा दिलेल्या आहे. मृत षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी कपिल रेवतकर यांच्याकडून प्रशंसा करावी लागेल. दोनही धाकड फलंदाजांची जोडी. नयन पांडे 9 चेंडूवर 14 धावा 2 षटकाराच्या मदतीने नाबाद. आणि कृणाल वाघमारे नावाचं एक दुसरं वादळ त्यांच्या सोबतीला 16 चेंडूमध्ये 30 धावा 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 49 धावा, 2 गडी बाद, 5 षटकांचा खेळ पूर्ण. आघाडीचा फलंदाज कृणाल वाघमारे धाकड फलंदाजी करीत अजूनही खेळपट्टीवर कायम आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 49 धावा फळ्यावरती लागलेल्या. अखेरच्या 3 षटकांचा खेळ शिल्लक. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. योग्य असा समतोल साधता आला नाही फळी आणि चेंडूमध्ये. तरी सुद्धा हा स्ट्रेटला गेलेला फटकार. 1 धाव प्राप्त केलेली अक्षय बेलखडे हा गोलंदाजी करतोय सामन्यात. अतिशय महत्वाचा असा सामना. हा सामना या संपूर्ण अंकतालिकेचं गणित बदलवू शकतं. चित्र पालटू शकते. कोण्या संघाला कुठे संधी जाईल कसं काही सांगता येत नाही. बरंचसं समीकरण या सामन्यावर निर्धारित राहील. न्यू स्टार हा संघ विजयी झाला तर या संघाला संधी राहील आणि आरोग्य मंदिर या संघाचं भविष्य बरंचसं या सामन्यावरही डिपेंड राहील. जर या ठिकाणी सुरेख फटका. या दरम्यान चेंडू हवेत आहे मात्र खरी वाईड मिड ऑनला मारलेला हा फटकार होता. एकाच धावेवर समाधान मानतील. या ठिकाणी मुंडूस ग्रुप हा जर संघ विजयी झाला तर आरोग्य मंदिर या संघाला निश्चितच प्रवेश आपला पक्का राहील. ही माहिती आहे. त्याचं गणित या ठिकाणी कॅल्क्युलेशन. याला म्हणतात चालाक गोलंदाज. त्याहीपेक्षा चालाक फलंदाज अक्षय बेलखडे यांची सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. अखेरच्या क्षणावर आपला फटका बदलवण्यास भाग पाडलं फलंदाजाला. कृणाल याला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. अगदी बुळा सोडलेला इष्टभेदी चेंडू होता. रक्षात्मक पद्धतीने हा खेळून काढला. यावेळी मात्र नयन यांना थांबू शकणार नाही. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. 1 धाव निश्चितच प्राप्त केली. या आधीचा चेंडू अतिशय रक्षात्मक सोडलेला होता आणि आपल्या यष्टीचं रक्षण करण्यास भाग पाडलं कृणाल वाघमारे यांना आणि त्यांनी सन्मान केला त्या चेंडूचा आणि आपल्या यष्टीचं रक्षण केलं. 53 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 6व्या षटकाचा खेळ सुरू आहे. समीकरण बरचसं काही. सुरेख फटका. चेंडू मात्र हवेत. सुंदर झेल.
सुरेख झेल, सुरक्षा रेषेच्या आतमध्ये धाकड फलंदाजाला बाद केलं. मात्र आपली जबाबदारी पार पाडून हा फलंदाज तंबूमध्ये जाताना 19 चेंडूमध्ये 32 धावा, 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने जी जबाबदारी कर्णधारांनी त्यांच्या खांद्यावर सोडली होती त्यावर खरे उतरताना 6व्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज अक्षयला बऱ्याच वेळच्या विश्रांतीनंतर ही सफलता प्राप्त झालेली. केवळ 13 धावा दिल्या, एका फलंदाजाला बाद केलं. 6 षटक संपुष्टात येताना 1 चेंडू शिल्लक. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी म्हणता येईल. टिच्चून मारा केला या षटकामध्ये. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 53 धावा फळ्यावरती लागलेल्या. 3 गडी बाद. अखेरच्या 2 षटकामध्ये किती धावा एकत्रित करू शकतात पाहावं लागेल. आणि या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या आणि त्या आधीच्या षटकामध्ये 2, म्हणजे शेवटच्या 2 षटकामध्ये या ठिकाणी केवळ 6 धावा आल्या. शेवटच्या 2 षटकामध्ये केवळ 6 धावा आल्या, नाहीतर 4 षटकामध्ये 47 धावा फलकावरती होत्या. त्यानंतर मात्र धावांचा ओघ या ठिकाणी मंद गतीने होताना, आणि याचं कारण दोनही गोलंदाज आणि त्यांचे क्षेत्ररक्षक प्रशंसा करावी लागेल. कमबॅक होताना न्यू स्टार या संघाच्या संपूर्ण चमूचा सन्मानजनक स्थितीच्या दिशेने वाटचाल करताना, परंतु एक वादळ मात्र अजूनही क्रीडांगणावर आहे, ज्याचं नाव आहे नयन पांडे. 12 चेंडू 16 धावा 2 षटकाराच्या मदतीने मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा संपर्क होऊ शकला नाही आणि हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. या चेंडूवर धाव मिळाली नाही. अखेरच्या 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. अखेरच्या 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. सुरेख फटका आणि तेवढंच सुरेख असं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन ला मारलेला फटकार होता. फळी आणि चेंडूचा आवाज संपूर्ण क्रीडांगणामध्ये आवाज ऐकायला आला. त्या मानाने त्यातून धावा मात्र मिळाल्या नाही. 54 धावा फळ्यावरती 3 गडी बाद. पुढे सरचवून टोलवण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार, एकाच धावेने खातं उघडताना या ठिकाणी किशन निहारे. आणि आता जबाबदारी ही नयन पांडे यांच्या खांद्यावरती. विजयाचा गोड करण्याचा मानस असेल या ठिकाणी मोंडूस ग्रुपचा. फारसं काही फायदा होणार नाही त्यांना अंक तालिकेमध्ये, परंतु जे एक सुरेख असा संपर्क झालेला फळी आणि चेंडूमध्ये मिड विकेटला मारलेला हा फटकार होता आणि योग्य असा ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावा एकत्रित केल्या. योग्य असा ताळमेळ. दोनही अष्टपैलू खेळाडू, दोनही चपळ असे खेळाडू फलंदाज. थोडंसं आळस असलेलं क्षेत्ररक्षण या संधीचा फायदा घेत 2 धावा एकत्रित केल्या. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू विसावला तो यष्टीरक्षकाकडे.
अखेरच्या 7 चेंडूंचा खेळ शिल्लक, 57 धावा फळ्यावरती. धडाकेबाज सुरुवात झालेली होती. पहिल्या 4 षटकामध्ये 47 धावा फलकावरती लागलेल्या होत्या. जाणीवपूर्वक ढिल्या हाताने खेळलेला हा फटका. एक धाव घ्यायची होती. त्याचं कारण असं आहे, पुढचं शेवटचं षटक आहे आणि फलंदाजांची कळा आपल्या हातामध्ये ठेवण्याचं धाडस नयन पांडे हा करतोय. त्याला माहिती आहे की यानंतर एक षटक शिल्लक आहेत आणि या षटकामध्ये किमान 15 तरी धावा खेचल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून एक मजबूत स्थितीमध्ये येईल आपला संघ. आणि आपल्या संघाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की पहिल्या 3 षटकामध्ये 47 धावा आणि नंतरच्या 2 षटकामध्ये 3 षटकामध्ये, पहिल्या 4 षटकामध्ये 47, नंतरच्या 3 षटकामध्ये केवळ 11 धावा आल्या. याचं श्रेय जातं गोलंदाजाला. नो बॉल. दोन्ही पंचांनी नो बॉल दिलेला आहे. .59 धावा फळ्यावरती लागलेल्या. सुरेख फटका. चेंडू मात्र हवेत, पण याला विसरून चालणार नाही की हा नो बॉल. आणि सन्मानजनक स्थितीमध्ये मुंडूस ग्रुप सध्या पोहोचलेला. 60 धावा फलकावरती लागलेल्या आहे आणि इथून पुढे 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावर बरंचसं निर्भर असेल. सुरेख फटका. निश्चितच मोठा एक असेल या शंका नाही. धाकड फलंदाजी. कमनई कृष्णा निहारे पुढे सरसावून तळाके बंद असा हाणलेला फटकार लॉंग ऑफच्या वरून. यावेळी मात्र आमच्या दिशेने चेंडू हवेत. प्रतीक यांनी कुठलीही चुकी केलेली नाही. यश नवीन फलंदाज. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूवर धाव मात्र मिळालेला नाही. अखेरच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 66 धावा फळ्यावरती.
66 धावा पुढ्यावरती लागलेल्या. उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा हा चेंडू अर्जुन सिंग बावरी गोलंदाजी करतोय. पहिलं षटक फारच महागडं पडलं होतं, त्यानंतर मात्र आपल्या लयमध्ये परत येतोय अर्जुन सिंग बावरी. कुठे गेला? न्यू स्टार या संघाच्या कर्णधारांनी लक्ष द्यायचं आहे. न्यू स्टार या संघाच्या कर्णधारांनी आपल्याला हे दिलं गेलेलं टार्गेट 73 धावांचं टार्गेट, जर आपण 6 षटकामध्ये हे टार्गेट पूर्ण केलं तर आपला संघ अंतिम 4 मध्ये दाखल होईल. 6 षटकामध्ये सहा 5.1 ते 6.1 च्या दरम्यान हा सामना जर न्यू स्टार हा संघ जिंकला तर तो सेमी फायनल करता क्वालिफाय होईल. अंतिम पूर्व सामन्यामध्ये दाखल होईल. अंतिम पूर्व सामन्यामध्ये दाखल होईल. न्यू स्टार या संघाला या ठिकाणी संधी आहे ती 6 षटकामध्ये हा सामना संपवावा लागेल. या गोष्टीचं भान ठेवावं लागेल. पुन्हा एकदा माहिती सादर आयोजकांकडून. आणि या ठिकाणी चेंडू पण सिलेक्ट करून घ्या. चेंडू सिलेक्ट करून घ्या न्यू स्टार हा संघ.
चेंडूमध्ये जर 74 धावा काढल्या तर न्यू स्टार हा संघ अंतिम 4 मध्ये आपली जागा मजबूत करेल आणि अंतिम पूर्व सामन्याकरिता म्हणजे ज्याला सेमीफायनल म्हणतो त्याकरिता पात्र राहील. याची नोंद घ्यायची आहे. हाय व्होल्टेज मॅच, काही पण होऊ शकते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. पहिला चेंडू आणि पहिलाच फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हरदयाल सिंग धाकड फलंदाजी. पुन्हा एकदा पायावर आदळलेला चेंडू, यावेळी मात्र अनंत गोलंदाजी करतोय. अनंत सोनबारचे. हरदयाल सिंग फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर सुंदरसा कव्हरला फटका मारला. उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू वाईड दिलेला. आजच्या या सामन्याचे पंच श्याम सर नागपूरवरून बिलॉंग करतात. त्यांच्या सोबतीला सोबत असलेले करण सर हे सुद्धा नागपूरवरून बिलॉंग करतात. सुरेख फटका. चेंडू हवेत, मात्र पंचांचा इशारा. तीन चेंडू 10 धावा आणि एकंदरीत स्कोर 11 धावा. सन्मान केला या चेंडूचा. बघितलं हलकासा याला ढकलला. शॉर्ट सिली मिड ऑफ ऑन वर फटका हाणला. त्यांना माहिती आहे क्षेत्ररक्षक मागे आहे. सर्कलचं बंधन आहे 2 षटकाचं. तरी सुद्धा 6 षटकामध्ये 36 चेंडूमध्ये ह्या धावा एकत्रित कराव्या लागेल. 36 चेंडूमध्ये 74 धावा. आता मात्र 32 चेंडूमध्ये 62 धावा. 32 चेंडूमध्ये 62 धावा असं समीकरण आलेलं. पुढे सजवून मारण्याचा प्रयत्न. सुरेख फटका आणि पुन्हा एकदा बघावं लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. उंच सूर मारून हवेमध्ये अडवलं, परंतु 2 धावा घेण्यापासून मात्र थांबू शकले नाही. जिग्नेश फारच पुढे येऊन मारलेला फटकार. यावेळी मात्र चेंडू हवेत, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. लॉंग ऑनला सुरेख फटकार. चौक.
चेंडू 56 धावा न्यू स्टार या संघाला. जर अंतिम 4 मध्ये आपलं स्थान पक्क करायचं असेल 18 धावा, एक षटक 18 धावा. आता मात्र 30 चेंडू मध्ये 56 धावा. क्वालिफायर करिता क्वालिफाय जर व्हायचं असेल, अंतिम 4 मध्ये जर प्रवेश करायचा असेल तर 30 चेंडू 56 धावा. अतिशय महत्वाचा असा हा सामना. संपूर्ण या पॉइंट टेबल मध्ये जेवढे संघ आहे त्याच्यापैकी वरच्या 5 संघाकरिता हा अतिशय महत्वाचा. पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस, 2 वादळ या ठिकाणी. हरदयाल आणि जिग्नेश. गोलंदाजी विनोद. चेंडू हवेत आणि सापळ्यात अडकला मासा. पण महत्वपूर्ण खेळी करून या ठिकाणी बाद झालेला फलंदाज 5 चेंडूचा सामना करत 11 धावा, 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने. आता मात्र 29 चेंडू 56 धावा असं समीकरण. अर्जुन सिंग बावरी. अचूक टप्प्यावर सोड चेंडू. विनोद केवटे गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत एकही धाव दिलेली नाही आणि अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. अर्जुन सिंग बावरी चाचपणत खेळतोय आणि धावा आणि चेंडूचा आलेख या ठिकाणी. पंचांचा इशारा शरीरापासून फारच लांब वाईड दिलेला आहे. धावा आणि चेंडूची दरी मोठी मोठी होत चाललेली. या दरीला कमी करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या बाजूने होईल आणि गोलंदाजाच्या बाजूने योग्य असा संपर्क झालेला नव्हता. सरांकडे चेंडू आलेला होता. कव्हर माफ करा, स्क्वेअर लेग शॉटला क्षेत्ररक्षण करत होते. त्यांच्या हातून धाव मात्र मिळालेली नाही. यावेळी मात्र सुरेख असा फटका, तेव्हाही पेक्षा सुरेख असं क्षेत्ररक्षण. रिंगणाचं बंधन असलेलं हे दुसरं षटक. दुसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू. आता मात्र समीकरण या ठिकाणी बिघडत चाललेलं असं म्हणाव्यास हरकत नाही. जिग्नेश विरुद्ध विनोद. आणि वर्चस्व या ठिकाणी मुंडेस ग्रुपचं.
आता मात्र या ठिकाणी दादागिरी मोंडूस या ग्रुपची सुरू झाली. 18 चेंडूमध्ये 24 चेंडूंमध्ये हा धावांचा डोंगर पार करावा लागेल. 54 धावा, 24 चेंडू 54 धावा जर आपलं स्थान पक्क करायचं असेल अंतिम 4 मध्ये तर. अर्जुन सिंग आणि कपिल अशी जोडी, गोलंदाजी नयन. सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या वरून एक. नयन विरुद्ध अर्जुन सिंग आणि आता सूत्र आपल्या हातामध्ये घेताना दिसतोय अर्जुन सिंग. 23 चेंडू 50 धावा. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेत चेंडू जातोय गलीमध्ये. 22 चेंडू 49 धावा. सर होत चालल्याना जाताना तरी सुद्धा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. आता मात्र या ठिकाणी
19 चेंडू 47 धावा असं समीकरण आलेलं. जर प्रवेश करायचा असेल तर अंतिम 4 मध्ये सुरेख गोलंदाजी नयन यांची. सुरेख गोलंदाजी. या षटकामध्ये केवळ 7 धावा दिल्या आणि एक बहुमूल्य फलंदाजाला बाद केलं. 27 धावा, 3 षटकांचा खेळ पूर्ण, 3 गडी बाद. रोहितचा उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू वाईड दिलेला आहे. 18 चेंडू 46 धावा. क्लीन बोल्ड, त्रिफळाजीत. सुरेख गोलंदाजी. यावेळी मात्र फडी आणि चेंडूचा संपर्क झाला आणि आता या ठिकाणी निखिल मोरे नवीन फलंदाज आलेला. रोहित सरीये गोलंदाजी करतोय आणि आता या ठिकाणी आशा हळूहळू का होईना धूसर होत चाललेल्या. आता मात्र न्यू स्टार या संघाचं पतन या ठिकाणी होतंय असं दिसतंय, कारण आघाडीचे तडाखेबंद फलंदाज. तरी सुद्धा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. कुठल्याही क्षणी 2-4 मोठे फटकार, काही चमत्कार या ठिकाणी झाल्यास अजूनही संधी आहे. अशा प्रकारचे फटके मारल्यास संधी मिळणार नाही यात शंका नाही, कारण अजून 45 धावा काढायच्या आहे आणि त्या 6 षटकामध्ये जे आता चेंडू शिल्लक राहिलेले आहे जवळपास 15 चेंडूमध्ये हे आव्हान आपल्याला
पूर्ण करायचा आहे. 15 चेंडू 45 धावा. उद्याचे सर्व सामने दुपारी 1 वाजतापासून सुरू होईल. उद्याचे सर्व सामने दुपारला 1 वाजेपासून सुरू होईल याची नोंद घ्यायची आहे. आयोजकांच्या वतीने ज्या सूचना देण्यात आलेल्या आहे त्यानुसार कुठल्याही परिस्थितीमध्ये 6 वाजेपर्यंत अंतिम सामना सुरू झाला पाहिजे. सुंदर असा कव्हरला मारलेला फटकार, कव्हर ड्राईव्ह, डावखोरे फलंदाज अर्पित सिंग यांच्या फळीमधून. चौकार होता. पुढे सरसवून टोलवण्याचा प्रयत्न, या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव, चोरटी धाव, अंगलट आला. ही पैकी एसटीवर करण्याचा प्रयत्न. 34 धावा फळ्यावरती लागलेल्या. 40 धावा कराव्या लागतील 12 चेंडू मध्ये. 12 चेंडू 40 धावा न्यू स्टार या संघाला. जर प्रत्येक चेंडूवर चौकार हाणावाच लागेल. 1-2 डॉट आणि त्यांचं अंतिम 4 मध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न धूसर होत दिसताना. सुरेख चेंडू नयन यांचा अर्पित सिंग करता. अकरा चेंडू 40 धावा. सुरेख पटका आणि झेल लॉंग ऑनला. प्रतीक येवतकर नवीन फलंदाज निखिल मोरे यांची साथ देण्याकरता. आता मात्र एक औपचारिकता म्हणाव्यास हरकत नाही. या ठिकाणी 10-11 चेंडू आणि 40 धावा. फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटकार क्षेत्ररक्षकाचा पाठलाग करतोय आणि सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू. 4 धावा. सुरेख फटका, मात्र चेंडू हवेत. यावेळी चुकी होणार नाही. सुरेख झेल.
रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रश्न या ठिकाणी एसटी रक्षकाच्या हातून चुकी झाली, मात्र क्षेत्ररक्षकांनी योग्य साथ दिली आणि या ठिकाणी धावा झालेल्या 38, 6 गडी बाद, 39 धावा, 6 गडी बाद, 5व्या षटकाचा अखेरचा चेंडू आणि 7 चेंडूमध्ये ह्या 35 धावा काढाव्या लागतील. 7 चेंडूमध्ये 8 चेंडूमध्ये 35 धावा काढाव्या लागतील. एक औपचारिकता बाकी आता. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 39 धावा फळ्यावरती लागलेला आहे आणि 18 चेंडूमध्ये 35 धावा न्यू स्टार या संघाला विजयी होण्यासाठी आणि 7 चेंडूमध्ये 35 धावा काढल्यास अंतिम 4 मध्ये प्रवेश निश्चित होईल. सुरेख चेंडू, नयन, रोहित सरी यांचा. एक औपचारिकता आता या ठिकाणी शिल्लक. रिव्हर्स स्वीप, फटका सुंदर, चेंडू जाईल सीमारेषेकडे. तीन धावा एकत्रित झाल्या, मात्र वेळ निघून गेलेली. बॅटची गळागे चेंडू जातो आहे गलीच्या दिशेने. एकच धाव. गोलंदाजी करतोय रवी सरिये. उज्ज्वल तायडे त्याचा प्रतिकार करताना. एक औपचारिकता या सामन्यामध्ये आता शिल्लक राहिलेली आहे, कारण या ठिकाणी जवळपास आरोग्य मंदिर या संघाचा प्रवेश निश्चित झालेला जवळपास. बॅटची गळा घेत चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे. एक धाव या ठिकाणी पूर्ण झालेली. 44 धावा. 6वं षटक प्रगतीवर असताना 14 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता न्यू स्टार या संघाला विजयी होण्याकरता. अगदी पुढे सोडलेला चेंडू खोलवर टप्प्याचा. एक धाव. दुसरी सुद्धा धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय. पंचांकडे दाद मागतायत. पंचांनी थर्ड अंपायरला रेफर केलेला.
पंचाचा इशारा वाईड असल्याचा. एवढ्या थंडीमध्ये गरमी येताना एका वाईडनी एका औपचारिकता बाकी या ठिकाणी. सुरेख असा फटका लॉंग ऑफला आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा. 2 धावा एकत्रित केल्या. सुरेख असं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेतल्या. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 48 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. आता 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता, 26 धावांची आवश्यकता विजयी होण्याकरता. 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता न्यू स्टार या संघाला विजयी होण्याकरता. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना या ठिकाणी धनंजय सर. पहिला चेंडू निर्धाव निघाला होता आणि त्यानंतर मात्र 1 धाव प्राप्त केलेली आणि त्यांना संधी प्राप्त झाली या ठिकाणी गोलंदाजी करण्याची. छोटासा रनअप या ठिकाणी. यावेळी मात्र व्हेरिएशन करताना पंचांचा इशारा. या इकडे दिशा भटकलेला चेंडू होता. अवांतर एक वाईडच्या स्वरूपामध्ये जाताना यावेळी मात्र झेल होऊ शकतो आणि सफलता प्राप्त झाली धनंजय सरांना. फिरकी गोलंदाज, वळण घेणारा चेंडू ज्याला कटर म्हणतो, अचूक टप्प्यावर सोडला. खांद्याचा वापर केला, उसळी घेणारा चेंडू आणि बेजबाबदार असा चुकीचा फटका मारण्यास प्राप्त तयार केलं फलंदाजाला आणि बेजबाबदार असा फटका मारला आणि यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद परतताना धनंजय सरांना या ठिकाणी पहिली सफलता प्राप्त झालेली. सुरेख अशी गोलंदाजी, व्हेरिएशन, वेगवेगळे शस्त्र. हवे चेंडू पुन्हा एकदा दुसरी सफलता सुद्धा मिळू शकते आणि मिळाली. सुरेख गोलंदाजी, प्रशंसा करावी लागेल या ठिकाणी. हॅट्रिक चान्स, हॅट्रिक चान्स आणि या ठिकाणी 5,555 रुपयाचं बक्षीस सुद्धा आहे हॅट्रिक करता. हॅट्रिक चान्स 5,555 रुपयाचे या ठिकाणी बक्षीस घोषित आहे. सुरेख असा फटका पुन्हा एकदा आणि या ठिकाणी थोडासा योग्य असा ताळमेळ. हो हो नाही नाही, हो हो नाही नाही. आणि या ठिकाणी 5,555 रुपयाचं बक्षीस धनंजय सरांच्या हातून निसटलं कारण यावर 1 धाव घेतली. रिव्हर्स स्वीप आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केलं. 6 चेंडू 19 धावा असं हे समीकरण आलेलं. 6 चेंडू 19 धावा. न्यू स्टार या संघाला जर विजयी व्हायचं असेल तर कुणाल वाघमारे गोलंदाजी, विनोद केवटे
विनोद विनोद असा आवाज येत आहे आम्हाला. गोपाल राऊत फलंदाजी करत होते. 56 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 9 गडी बाद. अखेरची फलंदाजांची जोडी. अखेरचं षटक. विनोद केवटे गोलंदाजी. मोठा फटकार. स्क्वेअर लेगच्या वरील षटकार. सुंदर असा षटकार. पंचांचा इशारा. छोटी मात्र धाकळ अशी फलंदाजी करताना उज्ज्वल तायडे केवळ 8 चेंडूचा सामना केला. 15 धावा एकत्रित केल्या. 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. हो नाही या ठिकाणी अखेरची फलंदाजांची जोडी आहे. 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडू 12 धावा. जीव निर्माण केला या सामन्यामध्ये उज्ज्वल तायडे यांनी. छोटीशी मात्र तडाखेबंद फलंदाजी करताना दिसतोय. 3 चेंडू 12 धावा. उज्ज्वल तायडे याची तारीफ करावी लागेल. तळातील फलंदाज सुरेख फलंदाजी. सुरेख फटका. चेंडू हवेत. मात्र या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. पंकज चन्ने नावाचा प्राणी म्हणतात तिकडे तिथे क्षेत्ररक्षण करतोय आणि हा झेल सुटलेला. 2 चेंडू 10 धावा. सुरेख फटका. चेंडू जातो आहे कव्हरच्या दिशेने सीमारेषेकडे आणि 4 धावा एकत्रित केल्या. रोमांच. चेतन शर्मा 1 चेंडू 6 धावा. चेतन शर्मा यांनी मारलेला होता. 1 चेंडू 6 धावा करता. राजेश सिंग यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक जर उज्ज्वलने हा सामना जिंकून दिला तर. उज्ज्वल तायडे याला. आणि सुंदर असा झेल टिपलेला लॉंग ऑफला. हा सामना इथे संपला असे जाहीर करतो. दोन्ही संघ लाईनअप कराल. दोन्ही संघ लाईनअप करा. आल्या जिकडे लाईनअप करून घ्या. वेळ फार झालेला आहे. या ठिकाणी आयोजकांच्या वतीने ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार सन्माननीय धनंजयजी बोरीकर सर हे सामनावीराचा बहुमान वितरित करतील अशा आम्हाला या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे.